अक्षरशः खाऊन खाऊन वैतागलोय ते डोसा इडली बिडली सगळं ते. आपल्याला हायवेला जाण्यासाठी बघा इथे हा बोर्ड आलेला आहे तंबाराम कोनावल्ली. आता परफेक्ट आपण पोहोचलो तर बरोबर कांचीपुरमला आणि तिथं बरोबर 127 किलोमीटर बरोबर तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. माझी आणि आपल्या गाडीची शॅडो बघायची, शॅडो ही बघा. हा दिसत दिलेलं आहे वेल्लूर सेलम बँगलोर. मेन मुद्दा म्हणजे आतापासून आपण पेपर चेक करणार. इडली डोसा सांबार बस, बाकी काय नाही. स्पेशली म्हणजे ह्याने ठरवलं की मला ॲक्टर व्हायचं आहे, तर ह्याच्या ह्याला कमीत कमी 3 ते 4 लँग्वेज येतात. आणि भावानं हे बघ काय हा एवढा मोठा डोसा. आपल्याला व्यवस्थित चालवावं लागते कारण का आपली ही महाराष्ट्राची गाडी आहे. म्हणजे समजा काय झाला तर मग पहिला आपल्याला साईडला घेणार. नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे बरोबर चेन्नईमध्ये. ट्रान्सपोर्टला नाही, मी आहे बघा इथे गाडी लावली पार्किंगला. हा एरिया कोणता आर्यन? सांबरम. आणि हा आहे माझा भाव लहान आर्यन नागवेकर. आणि मी रात्री इथे येऊन याच्या बिल्डिंगमध्ये थांबलेलो आणि रेंटवरती रूम घेतली. आणि हा कशासाठी आलाय तुम्हाला माहिती आहे, त्याच्या तोंडात आपण ऐकूया. कशामुळे तू इथे आलायस? आता किती वर्ष झाली इथे आली? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली हा इथे आहे चेन्नईमध्ये. म्हणजे आमच्या घरापासून म्हणजे सर्वांपासून लांब. काय तुला करायचं आहे याच्यामध्ये? मोस्ट म्हणजे ॲक्टिंगसाठी आलो. अच्छा, ॲक्टिंगसाठी आलो. ह्याचा प्रोफेशनली म्हणजे ह्याने एक ठरवलं की मला ॲक्टर व्हायचं आहे, तर ह्याच्या ह्याला कमीत कमी 3 ते 4 लँग्वेज येतात. खूप चांगलं आहे. प्रगती कर भाऊ आपलाच, असं नागवेकरांचं नाव मोठा कर. तर रात्रभर ह्याच्या घरी थांबलेलो इथे. आणि आता इथनं बरोबर आपल्या लोकेशन आहे बरोबर साधारण 17 किलोमीटर आपल्याला गाडी लोड करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला इथनं बरोबर चेन्नईमधनं सिटीमधनं त्रिवेणम्यूर ह्या सिटीचं नाव आहे, तिथे आपल्याला गाडी लोड करायची आहे. मित्रांनो, लोड करून आपल्याला जायचं आहे बरोबर गोरेगाव, मुंबईची आपल्याला बुकिंग भेटली आहे. आणि इथं बरोबर किलोमीटर असणार बरोबर 1345 काहीतरी समथिंग किलोमीटर आहे. आपल्याला लोड किती आहे का माहीत नाही, आपल्याला अंदाज वगैरे. आणि आपला रूट वगैरे ते सुद्धा मग काय ठरवलं, कुठून जायचं कुठून. मित्रांनो, संपूर्ण हे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आवडली तर व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक आणि शेअर जास्त करा. चला आपण या व्हिडिओ सुरुवात करूया. आणि ह्या आपल्याला आर्यन आपल्याला घेऊन जाणार डायरेक्टली लोकेशनला, कारण त्याला सुद्धा जायचं डायरेक्ट स्टुडिओमध्ये टिंगच्या क्लासला. तर चला, हे बघा आपली इथे गाडी लावली पार्किंगला. चांगली झोप वगैरे व्यवस्थित झालेली आहे, कारण ट्रान्सपोर्टमध्ये निघालो, रात्रीच निघालेलो. आणि मी बोललो जरा घरी जाऊया याच्याकडे. त्यानंतर मग इथून डायरेक्टली आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला लवकर जाऊया डायरेक्टली लोकेशनला, गाडी लोड करूया. चला मित्रांनो, बघा इथं आपण बरोबर निघतो तर गाडी डायरेक्टली हे बघा आपल्या लोकेशनवरनं, जिथे आपण रात्री थांबलेलो आर्यनकडे. आणि इथनं बरोबर आपला जो लोडिंग पॉईंट आहे तो बरोबर इथनं 17 किलोमीटर आहे आणि दाखवत आपल्याला 45 मिनटं. तर आर्यन आपल्याला डायरेक्टली शॉर्टकट नेणार डायरेक्टली मेन हायवेत ना, कारण इथं आपल्याला काय माहीत होणार. आणि आपली TP सुद्धा संपलेली, ट्रान्सपोर्ट परमिट, तो सुद्धा आपण त्या एजंट वगैरे काढायला घेतलेला आहे. कारण माझ्याकडनं निघत नाही, कारण इथे जरा साईड आहे ना, ती जरा पुढे का प्रोसेस घेतच नाही. तर त्याच्यामुळे मी बोललो की आपण डायरेक्टली ऑनलाईन एकाला काढायला देऊया एजंटला. चला इथनं बघा एरियामध्ये बाहेर पडूया. मित्रांनो, हे बघा आता आपण आलोय बरोबर मेन आता हायवेला आलोय का माहीत नाही. आर्यन, हा रस्ता कुठे जाईल? मेन रोड आहे आणि हा सिटीमध्ये जाईल जिथे आपल्याला जायचं इकडे. तर भावांनो, इथे चालायचं म्हणजे लय अवघड आहे भावांनो. इथे जरा नियम वगैरे काही नाही चेन्नईमध्ये, गाडी कशी चालवायची कशी नाही. आणि आपण बरोबर आपण आपला जो लोकेशन आहे पक्का वेलचेरी 3 किलोमीटर आहे. यांची नावं सुद्धा आपल्याला काय एवढा अवघड जातं विचार करा वाचायला. आता बरोबर आपण आहे वेलचेरीला पोहोचू आपण. एवढा इथे जे नियम आहेत ना भावांनो गाडी चालवायच्या वगैरे काय नाही, ते इथे नियमाला पाळत नाही सहसा. ती कशीही सुद्धा गाड्या चालवतात, पण नियम ऑल साऊथमध्ये फक्त हेल्मेट कंपल्सरी सर्व ठिकाणी साऊथला. पण भाऊ इथे नियमाचं पालन नाही करतो. आपल्याला व्यवस्थित चालवावं लागते, कारण का आपली ही महाराष्ट्राची गाडी आहे. उद्या समजा काय झाला तर मग पहिला आपल्याला साईडला घेणार, कारण आपल्याला यांची लँग्वेज येत नाही. कारण आर्यन आहे तोपर्यंत आपण जाऊ शकतो तिथपर्यंत, कारण आर्यनला ही लँग्वेज येते प्रॉपर. चला आपण डायरेक्ट जाऊयात. इथं बरोबर साधारण 8.5 किलोमीटर आपलं लोकेशन आहे. भावानो, आपण आता बघा बरोबर पोचायला आलो आहे लोकेशनला. साधारण आता आपण आता बरोबर त्रिवेणम्यूरच्या इथे आहे. आणि आपल्याला इथेच आपल्याला या लोकेशनला गाडी लोड करायची आहे. बघा समोर आहे बरोबर 5 स्टार हॉटेल हॉलिडे. आणि राईटला गेला आहे तो बरोबर डायरेक्टली सिटीच्या आतमध्ये. पण तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तिकडे वाचून. कारण भावानो, यांची जी नावं आहेत ना, एका नावाचे कमी कमी 15 वर्ड्स आहेत, 15 ते 20 वर्ड तरी असतील. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकेच 4 ते 5 वर्ड्समध्ये आपल्याला पूर्ण नाव कव्हर होतो. तुम्हाला माहितीच आहे ना. आपल्याला इथे लेफ्ट घ्यायचं आहे आणि हा 5 स्टार हॉटेल याच ठिकाणी आपल्याला साधारण, अरे वय 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 चला
बघा आपण फायनली आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे. हा कॅरी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. बघूया यांची काय प्रोसेस वगैरे आहे. लँग्वेजचा झाला तर आर्यन इथे काहीतरी हँडल करू शकतो. तर त्याच्यामुळे इथे जरा गाडी पहिला पार्किंग करूया. मित्रांनो बघा तिकडे गाडी लावली पार्किंगला आणि या कंपनीमध्ये आपल्याला गाडी लोड करायची आहे. आणि आम्ही चाललो डायरेक्टली पहिला नाश्ता करायसाठी, कारण भूक लागली भावानो. आणि रात्री झालेलो आर्यनच्या इथे होतो पहिला ट्रान्सपोर्टला, कारण ट्रान्सपोर्टला एवढे मच्छर होतं ना, जाम म्हणजे जाम. आणि मला इथे बरोबर 3 दिवस झालेले मला गाडी खाली करून. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वगैरे हे ते तुम्हाला सगळे शेअर केले, तुम्हाला माहितीच आहे. काय केलं म्हणजे आपल्याला जेवढे कमेंट आले ना खूप छान आणि खूप सपोर्ट केला भाऊनं तुम्ही सर्वांनी. तर परत एकदा पूर्ण एकदा मनापासून धन्यवाद या. तर चला पहिला जाऊन डायरेक्ट पहिला नाश्ता करायला जाऊया. इथे स्पेशल, इथली स्पेशल काय अरे इडली डोसा सांबार बस, बाकी काय नाही. तर चला बघूया काय भेटते. चला हे बघा डोसा बिसा सगळं बनते आहे. आतमध्ये एंट्री करूया. चला पाहून हे बघा इडली स्पेशल. तू काय मागवला आहे? डोसा. तर भाऊनं मस्त की नाश्ता वगैरे झालेला आहे. आता जा बघा डायरेक्ट जे जावे आपल्या लोकेशनला, म्हणजे जे आपल्याला गाडी पार्किंग केली आहे आणि इथे आपल्याला पियायचं ते म्हणजे आपलं कॉफी. कारण काय पिणार नाही तर आपल्याला पियायचे, कारण तुम्हाला माहिती आहे सकाळी निघाल्यानंतर मी काय खाल्लं नव्हता. आम्ही डायरेक्टली निघालो कारण मला कस्टमरचा फोन होता मॅनेजरचा, तर भाई जल्दी जल्दी तमिळच्या लँग्वेजमध्ये. तर मग त्यांना बोललो ठीक आहे सरजी मी आता उधर हाफ एन आवरनं. आपली गाडी लावली तिकडे, तर ते लोक येतील त्यांचे लोडरवाले, मग ते लोड करतील मग आपली गाडी, मग इथनं आपण निघू. नाश्ता वगैरे करून बसलो की आलो आहे बघा इथे गाडी जवळ आलेलो आणि गाडी पहिली चेक केली भावानो. कंपनीच्या आतमध्ये आलेलो आहे. पेटी आहे, ही पेटी आपल्याला घेऊन जायची आहे. 1 2 3 म्हणजे समोर तुम्हाला दिसत होतो एक फुट्याचा एक ते, या 3 गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत. तर त्यांचा अजून जो मॅनेजर आहे तो मॅनेजर अजून आलेला नाही. चला इथे गाडी पहिली लोड करायला घेतील का माहीत नाही कधी, अजून 10 ते 15 मिनटं लागतील आपल्याला. तर मित्रांनो आपलं आता आर्यनचं आलं बरं त्याच्या स्टुडिओच्या इथे. आपण भावाला बाब्या करूया. भाऊ असंच काम करत राहा व्यवस्थित, त्याची काळजी घे. कारण भावानो एक आपण तामिळनाडूमध्ये आणि हा इथं आता किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. आणि आपले जे सण असतात आपल्या महाराष्ट्राला म्हणजे, तेव्हा हा मुंबईत येतो. गोविंदा असून दे, गणपती असून दे, नवरा स्पेशल या. कारण भाऊ आपला मराठी माणूस आहे. इथे जरा आला आहे तो आपल्या त्याच्या एका फ्युचर प्लॅनिंगसाठी. तर आता तो आला आहे बरोबर त्याच्या स्टुडिओमध्ये. डब्ल्यू दहा व्यवस्थित आणि फोन करतो. चला बाय. चल बाय, काळजी घे. चलो बाय ना, आराम से लेके जाना. हां चल चला चला भावानो. पण आता जाऊया परत आपल्या ती बघा ती दिसते तिकडे मला येलो बिल्डिंग, तिथे आपल्याला जायचं आहे. कारण आर्यनने केली रॅपिडो. मित्रांनो एक पराक्रममधला एका हुंदराने केलेला आहे. हे बघा भावानो, हे बघा कसं फाडून टाकलं आहे बघा इथे सुद्धा. आणि हे बघा दिसतं मला इथून भाऊ हा वरती आला आहे हे फाडून सगळा. आणि इथे सगळे माझे जे बिस्किट वगैरे होती 5-6 पुढे होती बिस्किटचे पुढे वगैरे, ते सगळे त्यांनी वाट लावून टाकला. माझं हे नुकसान केलं. आता हे 550 ते 600 रुपयाला काहीतरी भेटते गिअर बॉक्सचा जो पट्टा. तर त्याच्यामुळे आता जर गाडी आपण आता उन्हातनं चालवली तर आपल्याला खूप म्हणजे खूप गरम होईल. कारण जी खालची जी हीट आहे ना इंजिनची, ती सगळी गिअरबॉक्सची वगैरे सगळी तर ही हीट आहे ती सगळी आतमध्ये आहे कॅबिनमध्ये. तर आपण पहिले बघा ही त्याला टेप लावूया, कारण भावानो खूप म्हणजे खूप गरम होणार आहे. त्याच्या आधी पहिला टेप लावून घ्या, नंतर परत मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर पहिलं ते आपण काम करू. मित्रांनो आपली गाडी फायनली लोड झालेली आहे. हो नो, आता आपल्याला इथनं निघायची तयारी घ्यायची, कारण पेपर वगैरे सगळे भेटलेले आहेत. आणि मेन मुद्दा म्हणजे आतापासून आपण पेपर चेक करणार आहे. AV बिल वगैरे सगळा जे काय ॲड्रेस वगैरे दोन्ही साईड, GST नंबर इथलासुद्धा तमिळनाडूचा आणि गोरेगावचा सुद्धा. हो नो, आता आपला इथला जो प्रवास चालू होणार आहे बरोबर 1350 किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो इथून आपण चालू करतो आहे चेन्नईमधनं प्रॉपर. आणि इथून जो आपण जर इथून जर चालत वॉकिंग डिस्टन्सने गेलो तर साधारण 15 ते 20 मिनटात आपण बीचवरती जाऊ. आता इथे कुठला बीच आहे काय कोणतं नाव काय ठाऊक नाही आपल्याला, पण आपण काही ते फिरायला आलेलो नाही. तुम्हाला माहितीच आहे आपण आपला जो व्यवसाय आहे तो आपला ट्रान्सपोर्टचा आहे, त्याच्यामुळे आपण इथे फिरण्याची आपण काही जास्त झंझट घेत नाही. तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. चला आपल्या प्रवासाला चला भावानो. हे बघा इथनं निघालो डायरेक्टली या कंपनीच्या इथनं. त्याबरोबर कंस्ट्रक्शनच्या पाठीमागेच आपल्याला हायवे आहे. मित्रांनो हायवे आलेला आहे, इथे लिहिलं आहे बोर्डवरती तारामानी एअरपोर्ट. हो नो, इथे बघा स्टेशन आहे तिरुवामियूरचा स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. आणि
पुढे आपल्याला लागेल डायरेक्टली मेन हायवे. त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली लेफ्ट मारायचं आहे. म्हणून कशी वाटली चेन्नई? मी फर्स्ट टाइम आलो, पण तुम्ही व्हिडिओ बघून कशी वाटली तुम्हाला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. शिकण्यासारखं ॲक्च्युली ह्या ट्रिपने आपल्याला भरपूर काय दिला, बरोबर ना? कारण हा जो सगळा एक्सपिरियन्स होता तो आपल्याकडनं कधीच असा घडला नव्हता. म्हणून आपल्याला हायवेला जायसाठी बघा इथे हा बोर्ड लागलेला आहे, तंबाराम पोनावल्ली कोयंबेबूड काहीतरी नाव आहे या सिटीचं नाव होता. आणि आपण बघा इथं ना पोरूरच्या इथं आपण राईट टर्न मारणार ब्रिजवर ना, जेणेकरून आपल्याला मेन मोठा हायवे लागेल. मित्रांनो बघा आपल्याला समोर हा लागलेला आहे आता नॅशनल हायवे, म्हणजे बेंगलोर चेन्नई विशाखापट्टणम हायवे. चला इथनं हा लेफ्ट मारूया आणि पहिला डायरेक्ट बघा वेल्लूरच्या दिशेला जाऊया. हे बघा इथे लिहिलं आहे वेल्लूर सेलम बँगलोर, आणि राईटला लिहिलं आहे बघा विशाखापट्टणम नेल्लूर अंबत्तूर. चला इथे का राईटला जायचं ना आपल्याला. हे बघा ही राईटची दिशा आणि आपल्याला जायचं लेफ्टला. यो बघा भावांनो टच झालो ना भाऊ हायवेला. मित्रांनो आपण मागच्या ब्लॉगला आपला जो शेवटचा ब्लॉग होता एपिसोड 6 या ब्लॉगवरती आपण बोललेलो तामिळनाडूची राजधानी कोणती. तर एका दादाने आपल्याला रिप्लाय दिलेला. त्या दादाचं नाव आहे निलेश कौसुळे. थँक्यू सो मच दादा मला रिप्लाय दिल्याबद्दल आणि माहिती सांगितल्याबद्दल. कारण राजधानी चेन्नई आहे ती मला माहीत नव्हता, पण थँक्यू सो मच. भावानो हे बघा आता बरोबर आपण हायवेला लागलोय आणि हे बघा हा राईटचा सिग्नल चाललाय ना, तो डायरेक्टली इथं बरोबर 127 किलोमीटर बरोबर तिरुपती बालाजीचं मंदिर आहे हा राईटला. आणि हा इथून डायरेक्टली सरळ जाईल तो म्हणजे 255 किलोमीटर कृष्णगिरी. मित्रांनो साधारण चेन्नईपासून आपण बरोबर 65 ते 70 किलोमीटर पुढे आलोय. आपण आता रिचार्ज केला बरोबर 1500 रुपयाचा रिचार्ज केला फास्टॅगचा. आता परफेक्ट आपण पोहोचलो तर बरोबर कांचीपुरमला. चेन्नईपासून साधारण 65 किलोमीटर कांचीपुरम आहे. भावानं दुपारची सोय जरा अजून जेवायची अजून काय झालेलं आहे, तर जरा ऊन जरा अजून कमी होऊन दे, मग आपण जरा जेवायचं बघूया कुठे काय ते. भावानो बघा टोळलेलं आहे चेन्नई समुद्रा. आणि हे बघा आपल्या बरोबर डिझेल बघा किती आहे. 4 पॉईंट होते गाडीमध्ये आपण जेव्हा चेन्नईमध्ये एंट्री केली तेव्हा. आणि आता बरोबर बघा परत आपला प्रवास रिटर्नचा. 4 पॉईंटमध्ये आपले साधारण बँगलोर क्रॉस झाली पाहिजे मला असा अंदाज आहे. भाऊ हो भाऊ हो झाला. हा नो तुम्हाला माझी आणि आपल्या गाडीची शॅडो बघायची. शॅडो ही बघा हा दिसेल तुम्हाला कडक कडक भाऊ. पहिल्यांदा मी माझी स्वतःच्या गाडीची शॅडो बघतोय. आणि गाडी बघा ना कसली चमचमीत आहे, करकरीत एकदम. त्या बघा समोर लिहिलं आहे ट्रॅव्हल विथ पिजा आहे, दिसते तुम्हाला. चला आपण या गाडीला बाबा ओव्हरटेक करूया आणि आपला थोडासा स्पीड वाढवूया. सतवाश्री वेल्लूर. भावांनो तर बरोबर वेल्लूरला पोहोचलो आहे. बघा ही सिटी आहे लेफ्ट साईडला आणि ही राईटला आहे सुद्धा. आतमध्ये खाली उतरायला आपल्याला काही परवानगी नाही आहे. आपल्याला गाडीला लागले बरोबर तर GPS, कारण त्यांनी एक मेसेज पाठवलेला तर तो मी आता ओके केला ॲक्च्युली फायनली. एवढा मटेरियल काही एवढा कॉस्टली नाही आहे, पण ते बोलतात ना की एक जिम्मेदारी असते की आता आपण आता परत एकदा जिम्मेदारी आपल्या अंगावरती घेतलेली ती व्यवस्थित आपल्याला पार करायची आहे, म्हणजे गोरेगावला व्यवस्थित पोचवायची आहे. तर तो GPS आपण जिथे जिथे थांबू तिथे तिथे तो त्यांना लोकेशन ट्रॅक करणार की बाबा इथे थांबलं आहे. बघा इथे बघा लेफ्ट साईडला सिटीला जायला रस्ता आहे वेल्लूरला. हे बघा इथनं लेफ्ट दिला आहे, पण आपण मोजक्या ठिकाणी थांबायचं जिकडे आपल्याला हायवे भेटेल आणि आतमध्ये वगैरे कुठून टाकायला भेटणार आपल्याला गाडी. तर चला मित्रांनो वेल्लूरसुद्धा आपण बाय बाय करूया. गावांनो आता बरोबर पोचले बघा मोटूरला. इथे पुढे मोटूर गाव आहे आणि ही आठवण म्हणजे आपली ही ताजीच करतो आपण. हे बघा म्हैसूर कॅफे इथे आपण थांबलेलो बरोबर. इथे आपल्या पुढे आपली इथे होती बरोबर पार्किंग, जिथे आपल्याला जेव्हा पकडलं तेव्हा तर मी बोललो विचार केला की चेन्नई म्हणून निघालो तेव्हा डायरेक्ट बोललो की जाऊन पहिला मोटरच्या इथेच मस्त जरा चहा रुपया, कारण इथे छान भेटते. बघा गाडी वगैरे सगळं चालू ठेवलेली आहे. आता जाऊया आपण डायरेक्टली इथे पाठीमागे चहा पी. भावानो हे बघा इथे बरोबर पोचलो आहे म्हैसूर कॅफेच्या इथे चहा पियाला. हे बघा इथे आपल्या गाडीला पार्किंगला. भावानो इथनं आता बरोबर जस्ट वेल्लूर सोडून आलो मी. आता पुढे लागलं आपल्याला बरोबर कृष्णगिरी. साधारण 110 किलोमीटरवरती कृष्णगिरी आहे. चहा पियाला भावानो भरपूर तलप लागली चहाची. बरोबर बरा चहा कुठे भेटेल चहा कुठे भेटेल. तर ज्या ठिकाणी आपल्याला पकडलेला मोटूरच्या इथे म्हणजे तिथे आपली पार्किंग होती तिथे आता आपण बरोबर थांबलो. इथेच आपण यायचो बरोबर संध्याकाळचा चहा पियाला. एक आठवण ताजी करायसाठी आपण मध्ये इथं थांबलो आहे, कारण इथली चहा खूप छान असायची. मी कुठच्या प्रमोशन वगैरे काय करत नाही हॉटेल बिटेलची, पण आपल्याला भाऊ चहा आवडली जिथे आपण थांबतो. चला चहा पिऊन पटकन निघूया.
चला भावानो निघूया, कारण उशीर नको व्हायला. चला पटकन निघूया, गाडी सेल्फ मारूया. भावानो इथं पहिला बघायला लागेल, कारण का लोकल जे माणसं आहेत ना इथली लय डेंजर, म्हणजे लय डेंजर आहेत. कारण का थोडीशी जरी चुकी नसेल माणसाची, मला माहितीच आहे ना. एक तर लँग्वेज प्रॉब्लेम, जर का प्रॉब्लेम झाला तर ह्यांचा काय आपल्याला समजत नाही, तरी सुद्धा आपण काहीतरी काय म्हणजे मॅनेज करू भावानो, तरी सुद्धा आपल्याला काय कळणार नाही. तर त्याच्यामुळे आपण इथे हात जोडून प्रवास करतो. काय करणार शेवटी आठवणीतले ते दिवस आणि स्मरणीय तो क्षण या ठिकाणचा. आणि हा जो टोल भावानो, हे बघा या ठिकाणी आपल्याला पकडलेला, आणि हा तो टोल, या टोलवरती झालेला झोल, माझ्याकडनं झालेला प्रॉब्लेम, तो 4 दिवस मी ते बोलतात ना की कैदीसारखा मी त्या पार्किंगमध्ये राहिलो. आणि भावांनो काय करणार, निष्पन्न म्हणजे 1,76,000 रुपये दिल्याच्या नंतर मग माझी सुटका झाली. म्हणजे कारण फक्त मटेरियल, बाकी काय नाही भावांनो. आता इथे सुद्धा मला बघा, मला चेक करायचं भावांनो, कसं वाया जातात फुकटचे. चुकीचं होत्या, कारण फक्त तामिळनाडूमध्ये जा, कारण मार्च एंडिंग आली आहे, त्याच्यामुळे हे सगळं विचारपूस पेपर वगैरे चेक करणं वगैरे हे सगळं तिकडे चालू आहे. संपूर्ण चेन्नईच्या सिटीमध्ये सुद्धा हे पोलीस अधिकारी उभे आहेत. मित्रांनो कोणती सिटी गेली का माहीत नाही मला, पण इथे त्यांची नावं सुद्धा वाचून आपल्याला काय समजत नाही. पण आपल्याला इथे पुढे तर बरोबर कृष्णगिरी लागेल. आणि भावांनो जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्या जर इथे येत असतील, विनंती आहे की ओव्हरलोड चालू नका, कारण ओव्हरलोड आणि पेपर वगैरे सगळे क्लिअर ठेवा. इथे पकडापकडी खूप म्हणजे खूप चालू आहे. भावानो छोटीशी म्हण आहे, सुखात सगळे सोबत असतात, पण वाईट काळात जो सोबत असतो तोच खरा असतो. खरी गोष्ट आहे ना, कारण दुःख कोणावरती येईल आणि सुख कोणावरती येईल कधी सांगू शकत नाही. म्हणून माणसांसोबत चांगले राहा, बाकी काय नाही भावानो. हा आयुष्य आपला असंच हसत खेळत राहायचं आहे आणि हसत खेळतच जगायचं आहे. चला आपण हसत खेळत आपला या प्रवासात एन्जॉय करूया. चला हे बघा भावानो, वाजले आता बरोबर 6:45 आणि आता अंधार व्हायला चालू झाला आहे. भावानो तुम्हाला एक छोटीशी अपडेट द्यायची विसरलो, कारण बरोबर तामिळनाडूमध्ये जी डिझेलची प्राईज आहे ना, बरोबर 94.45 म्हणजे ऑलमोस्ट 95 रुपये पकडून झाला. आणि कर्नाटकमध्ये बरोबर 89 आणि महाराष्ट्रामध्ये 90 रुपये. आणि आंध्रामध्ये तर तुम्ही विचारत नका, आंध्रामध्ये जरा रेट जरा हाय आहे. बाकीच्या राज्यात आपण काय कुठे गेलो नाही, त्याची बाकीची तुम्हाला मी ज्या राज्यांमध्ये जाणार त्या राज्याची तुम्हाला मी अपडेट्स तुम्हाला माहितीच आपण सगळी देणार, कुठे काय आहे कुठे नाही, सगळंच्या सगळं कसं प्रवास करायचा कसं नाही. मी ज्या रोडने प्रवास करतोय ना भावानो, तो योग्य आहे, कारण तुम्ही आतून बितून कुठे जाऊ नका. कारण आंध्रामधला सुद्धा एक मला एक रस्ता होता, पण तो जरा मला एक योग्य वाटत नव्हता, त्याच्यामुळे मी तिथनं प्रवास नाही केला. हे बघा आता बरोबर पोहोचलो आपण बरोबर कृष्णगिरीला. इथून लेपला सेलम, होसूर 54, बँगलोर 93. इथून हा लेप मारला, हा डायरेक्टली लेप, तर तो डायरेक्टली जाईल सेलमला. आणि हा राईट मारला की डायरेक्ट होसूर, बँगलोर. आणि हा प्रॉपर ही सिटी आहे ती म्हणजे कृष्णगिरी. हे बघा इथे लिहिलं आहे लेपला. कोयंबतूर सुद्धा आहे 263, मदुराई 326 आणि कन्याकुमारी 571. वाव वाव बोलायला किती बरं वाटतं ना भावानो, कारण प्रवास करायला ना आणि गाडी चालवायला इतका त्रास होतो खूप म्हणजे खूप भावानो. जो गाडी चालवतो, जो ड्रायव्हर, त्यालाच माहिती आहे किती प्रॉब्लेम असतात रस्त्यावरती आणि किती मेहनत असते गाडी जायची. चला इथं बघा राईट टर्न मारूया आपला. हा मित्रांनो हा बघा, हा राईट टर्न मारला ब्रिजच्या खाला. आणि आता इथनं परत आपल्याला राईट टर्न मारायचा. आणि हे जे गाड्या येत आहेत पाठीमाग ना राईट साईडने, ते डायरेक्टली मदुराई कन्याकुमारीवरनं येतात सेलमवरनं. आणि आपण का बाबा इथनं डायरेक्टली चेन्नईवरनं आपण तामिळनाडूच्या राजधानीच्या इथनं आपण आलेलो आहे चेन्नईमधनं. तर चला बघा आपण मेन रोडला तर आपण लागलेलो आहे. हे बघा आपल्याला लागलेला आहे टोल. हा कृष्णगिरी सिटी आपण क्रॉस केली पहिलीच आणि हा टोल लागलाय. इडली डोसा काय खावं ना भाऊ, इडली डोसा खायचा काय खाव्या.
तर मित्रांनो नानी बघा मस्त पहिला इथे कांदा भाजून घेतलाय, त्याच्या टाकून कोथिंबीर टाकून अक्षरशः खाऊन खाऊन वैतागलोय. ते डोसा इडली बिडली सगळं ते असं वाटतं कधी घरी जातोय आणि कधी घराला जेवण जेवतोय. बस भाऊ मन जरा शांत होईल घरी जाऊन जेवल्याच्या नंतर. पण हे इडली डोसा सांबार हे कंटिन्यू म्हणून साऊथला थोडीशी म्हणजे एक चांगला फूड आहे. म्हणजे असं मी नाही म्हणत नाही की इडली डोसा वगैरे एकदम घाणेरडा आहे, पण तेलातला पदार्थ मी बोललो बाबा हा एकदम घाणेरडा आहे. पण हे थोडासा वाफेवरती शिजतो ना, म्हणजे इडली वगैरे वडे तर नाही, पण इडली डोसा बिसा काय प्रॉब्लेम आहे. आता त्यांनी ठेवल्या बघे एकदा टेस्ट करून कशी आहे त्याची. हे बघ काय हा एवढा मोठा डोसा षटकोन आणि मध्ये काही पृथ्वीचा आकार. भावनो कसा खाणार, चटणी गोडी लावणार जायला आपल्याला ऑनियन वाटत नाही भावनो आता ना बघ याला एक नंबर. पण चेन्नईपेक्षा इथे भारी झालाय. पण जाम भाऊ पोर भरून जरा चहा पिऊया. एक चहा दो चला. तर मित्रांनो हे बघा चहावर घेतले, नाश्त्यावर झाला फायनली आणि पोट भरून नाश्ता आला. भावनं बघितलं ना ऑनियन डोसा किती मोठा होता. आणि आपले हे बघा इथे सबस्क्राइबर सुद्धा झालेले आहेत. अन्ना थैंक यू सो मच आपने सब्सक्राइब करने के लिए. ठीक है आपका डोसा बहुत अच्छा था, एक नंबर था. इडली तो भाई बहुत बढ़िया है. चेन्नई में उतना जैसा नहीं मिला आपका इडली, आपके एक नंबर है. इडली का चिकन का मटन का ग्रेवी खाए तो बहुत अच्छा लगेगा. अच्छा नेक्स्ट टाइम बिल्कुल आऊंगा तो इधर का. ये टोल कृष्णगिरी है ना. कृष्णगिरी टोल है. अच्छा उसके बाद में लक्ष्मी होटल. अच्छा लक्ष्मी हॉटेल. ओके भरपूर आपल्याला लांब जायचं आहे. कारण आता ना खाल्लाय ना तर भावानो नो वेअर झालाय. पण नाही भाऊ आपण आता रात्रभर आपल्याला गाडी चालवायची. भावानो निघूया भावानो. डायरेक्टली मुंबई गोरेगाव. मित्रांनो आता पोचले बरोबर. आता बघा नाश्ता वगैरे करून होसूरला आहे. आता पुढे आपल्याला चेकपोस्ट लागेल होसूरची. भावांनो टोल रोड समाप्त. भावांनो आपण बरोबर आता आहे बघा या एक कमानी राईट साईडची आणि आपण आता बरोबर कर्नाटक मध्ये प्रवेश केला. बघा भावांनो पोचलं बघा. आता वाजले बरोबर 8:30. 2 वाजता निघून आपण बरोबर परफेक्ट बँगलोरच्या सिटीमध्ये. अजून बँगलोरची सिटी आतून लय लांब आहे, आतमध्ये आहे. पण आपण आता बरोबर नाईस रोडने आपण लेफ्ट मारणार आहे, डायरेक्टली जाणार हायवेला. भावानो बघा लाईट लागली डिझेलची. तर आपण बरोबर नाईस रोड वगैरे सगळं सोडून नील बंगला वगैरे सगळं सोडून पुढे आलोय. पहिला आपण टाकूया आता डिझेल. पहिला डिझेल. चला भावानो डिझेल टाकूया आणि गाडी फुल करून घेऊया मस्त की. भावाने बघा डिझेल टाकायला गाडी लावली आहे आणि डिझेल सुद्धा मीच टाकतोय. भावानो डिझेल भरून निघालो. भावानो एवढ्या गाडी स्पीडल्यात नाही एवढ्या, कारण लेफ्ट साईडनी सुद्धा ओव्हरटेक करतायत हे बसवाले मोठमोठे. त्याच्यामुळे बघा मी आता लेफ्ट लाईनलाच गाडी ठेवली शेवटच्या लाईनला. कारण भावानो एवढ्या गाड्या फास्ट चालवतात ना एवढे की असं वाटतं त्यांना घरी लवकर पोहोचायचं आहे. बघा ना भावानो एवढे एकदम आरामात जायचं ते नाही. पण आपण सुद्धा भावानो कंटिन्यू गाडी चालवतोय. आता सकाळी आपण बरोबर काढली बरोबर 8:30 वाजता गाडी चेन्नईच्या सिटीमध्ये, म्हणजे माझ्या भावाच्या आहेत ना आर्यनच्या आहेत ना. आणि त्या वाजल्या जातं बरोबर माहिती आहे साधारण 12:30 वाजून गेले आणि आपण अजून सुद्धा आपण कंटिन्यू गाडी चालवतोय. कंटिन्यू आपल्याला 17 तास झाले. 17 तास कंटिन्यू आपण गाडी चालवतोय. चला अजून झेपेल तेवढी गाडी चालवायची. कारण भावानो जेवढा टाइम कव्हर होईल ना तेवढा आपल्याला कव्हर आणि किलोमीटर कव्हर होईल तेवढा आपल्याला अजून बरा होईल. हे बघा ना गाड्या बघा ना भावानो ऐकतच नाहीत. मी मधल्या लाईनला चालत होतो, मला एवढी भीती वाटत होती तरी मी शेवटच्या लाईनला घेतली. मित्रांनो हे बघा इथे थांबूया जरा आता, कारण वाटल्याचं तर भरपूर झोप सुद्धा येते. झोप काढायसाठी जरा पाहिजे काहीतरी बाबा खाली जाईल. तर मित्रांनो जरा आराम करूया, कारण आपण कंटिन्यू चेन्नईवरनं कंटिन्यू रनिंग करत आलोय. पाठीमागे एक टोल सोडला, काय माहिती नाही किती किलोमीटर झालंय, पण खूप रनिंग केली. आता बरोबर आपण 19 तास आपण गाडी चालवली. 19 तास 1:15 झालेत. तर चला आपण आता आराम करूया. भेटू आपण डायरेक्टली पुढच्या भागामध्ये.